तर आपण इथे पाहणार आहोत पोलीस शिपाई चालक जालना जिल्ह्यामध्ये। तर जालना जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाई या चालक पदासाठी एकूण 23 जागा भरल्या जाणार आहेत। तर इतर घटकाप्रमाणे या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी जागा आहेत। तर प्रवर्गानुसार आपण जागा पाहूया। तर अनुसूचित जातीसाठी एकूण 3 जागा आहेत, सर्वसाधारणसाठी 2 आणि महिलांसाठी 1। तर अनुसूचित जमातीसाठी 2 जागा आहेत, सर्वसाधारणसाठी 1, महिलांसाठी 1। तर अ साठी एकच जागा आहे, ते पण सर्वसाधारणसाठी। भज क या 2 प्रवर्गासाठी सर्वसाधारणसाठी एक एक जागाच आहे। त्यानंतर ड आणि प्र या प्रवर्गासाठी जालना जिल्ह्यामधून पोलीस शिपाई चालक या पदासाठी एक पण जागा नाहीये। या प्रवर्गाने गोष्ट लक्षात ठेवायची आहे। तर व साठी एकूण 4 जागा आहेत, सर्वसाधारणसाठी 2, महिलांसाठी 1 आणि माजी सैनिक असेल तर 1, अशा एकूण 4 जागा व साठी आहेत। तर SC-BC साठी एकूण 2 जागा आहेत, त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 1, महिलांसाठी 1। त्यानंतर आपण बघूया EWS साठी। EWS साठी एकूण 2 जागा आहेत, त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 1 आणि महिलांसाठी 1। अराखीव खुल्या प्रवर्गासाठी एकूण 7 जागा आहेत, त्यामध्ये 4 जागा सर्वसाधारणसाठी, महिलांसाठी 2 जागा, माजी सैनिक असेल तर 1 जागा, अशा एकूण 7 जागा अराखीव या पदासाठी आहेत। तर अनाथ या प्रवर्गासाठी एक पण जागा नाहीये इथं, अनाथांसाठी नाहीये जागा। तर आपण बघत आहोत पोलीस शिपाई चालक जालना येथील प्रसिद्धी पत्रक। तर फॉर्म भरताना व्यवस्थित भरा, कुठलीही चूक नका करू। सर्व जाहिराती बघूनच फॉर्म भरा, पुन्हा एकदा सांगतोय। तर खुल्या मागासवर्गीय प्रवर्गातील असतील तर ते उमेदवार खुल्या प्रवर्गातून फॉर्म भरू शकतात। खुल्या प्रवर्गातील हे मागासवर्गीय प्रवर्गातून फॉर्म भरू शकत नाहीत। तर अगोदर शारीरिक चाचणी होणार आहे, शारीरिक चाचणीनंतर लेखी परीक्षा होणार आहे। तर सर्वांनी अभ्यास करा, नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा। धन्यवाद।